वेळेला खूप महत्त्व दिलं जाणार आहे. सलामीची जोडी चला घाई करा आता थोडीशी दाखल लगेच व्हायचं आहे. चला शेवटचा पुकार असेल आता प्लीज आपण विनंती असेल अगदी दाखल व्हा लगेच मैदानामध्ये. ओपनिंग जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला संघाचा कॅप्टन आयकॉन मॉन्स्टर्स 11 मनीष मांढरे या स्पर्धेतला पहिला अर्धशतकवीर, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच एक परफेक्ट ऑलराऊंडर कोचेवाडीचा ज्या खेळाडूनं पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला मॉन्स्टर्स 11 संघासाठी, नितीन मांढरे सलामीवीरच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल होतील. पेनल्टी आता घोषित करण्यात आली आहे. 2 धावांची पेनल्टी निश्चितपणे आता लागू होते अशी माहिती येते. अगदी यस इथं मात्र अगदी फिल्डिंग टीमकडून देखील पुकार येतोय. थोडीशी खिलाडूवृत्ती निश्चित पाहायला मिळते. पेनल्टी आपण नक्कीच कॅन्सल करतोय. कोणत्याही प्रकारची पेनल्टी दिली जाणार नाही अगदी लगेचच माहिती येते. परंतु इथून पुढे खूप स्ट्रिक्टली आपण पुढे जाणार आहोत. कोणताही संघ अगदी दिलेल्या वेळेमध्ये जर दाखल झाला नाही मैदानामध्ये तर इथून पुढे कोणताही एक्सक्यूज नसेल याची नोंद घ्या. थेट पेनलाइज केलं जाईल. आता मॅचला करूयात सुरुवात. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स भुज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वातला आजचा महाअंतिम दिवस. आजच्या दिवसातील पहिली लढत सुपर 8 नॉकआउट मॅच. आत्तापर्यंत केलेली प्रचंड मेहनत, त्या मेहनतीला आता मात्र खऱ्या अर्थानं यशाच्या शिखरावरती पोहोचवण्याची संधी आहे. मॉन्स्टर्स 11 विरुद्ध अभिषेक 11. पहिलाच बॉल लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अगदी डीपमध्ये खेळाडू नाही आहे. सर्कलच्या बाहेर पाठलाग केला जातोय जरूर, परंतु चेंडू मात्र फरार. प्रदीप मोरे यांच्यावरती नितीन मांढरे यांचा पहिला वार चौकार. आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे. अगदी सकाळच्या सत्रात बायकर मॅन ऑफ इंडिया केतन म्हात्रे सर त्यांच्या आगमनाने या स्पर्धेची आज सुरुवात झाली. तदनंतर बॅटिंगसाठी मात्र मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला नितीन यांनी. यानंतरची मॅच देखील महत्त्वाची असेल. एका बाजूला अयांश 11 त्यांच्यासमोर नाथसाहेब 11 सुरूर. दोन्ही संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. अतिरिक्त वेळ आता दिला जाणार नाही आहे कोणत्याही संघाला इथून पुढं. यावेळी मात्र फटका बसला. हवेमध्ये आहे खेळाडू बॉलच्या खाली, मात्र इथं येत नाही, दूर राहत आहेत बॉलपासून. स्मित आहे तर तिथं ना आता ही संधी मोठी होती. जीवनदान निश्चितपणे म्हणावं लागेल नितीन यांच्यासाठी. प्रदीप मोरे पहिल्या बॉलवरती चौकारला, तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन केलं. अगदी संधी निर्माण केली आपल्या संघासाठी. अगदी मैदानाच्या आतमध्ये फटक्यांची आतिषबाजी तर अगदी आकाशामध्ये मात्र हेलिकॉप्टर्स शो निश्चितच आपल्या या स्पर्धेला दिलेली मानवंदना मानावे लागेल. मनीष मांढरे माडी स्ट्राईक वरती दाखल होतील. यावेळेला लॉफ्ट केलाय अगदी ऑन द राईज डाऊन द ग्राउंड, फेकून दिलाय बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे पार, येतोय चौकार. अगदी जबरदस्त सुरुवात. मॉन्स्टर्स 11 नावाप्रमाणेच आत्तापर्यंत राहिलाय खेळ. नितीन मांढरे मनीष मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जोडी जबरदस्त म्हणून पाहायला मिळते. अगदी पहिल्या बॉलवरती नितीननं हल्ला चढवला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट, आणि आता मनीष स्ट्राईकवरती आल्यानंतर अगदी आपलं आगमन जाहीर केलंय. इरादे स्पष्ट आहेत, मोठा डोंगर उभा राहायचा धावफलकाचा.
आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितपणे केले जातात. पाच षटकांची लढत, अगदी पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. आता क्षेत्ररक्षणात फेरबदल निश्चित पाहायला मिळतील. आता डीप लॉंग ऑफ मध्ये अक्षय शेळीमकर, तर काव कॉर्नर मध्ये राहुल पवार तैनात मनीष मांढरेसाठी. यावेळेला चांगला हाताळला बॉल, आउटसाइड ऑफ, अगदी जस्ट शॉट ऑफ अ गुड लेंथ. टुप्पा यावेळेला थोडासा मागे खेचला, उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून खेळण्याचा प्रयत्न राहिला मनीषचा, परंतु ती संधी प्रदीपने दिलेली नाही आतापर्यंत. निश्चितपणे एक अनुभवी गोलंदाज प्रदीप मोरे, टेनिस बॉल त्याबरोबर लेदर बॉल क्रिकेटचा देखील पुरेसा अनुभव, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. इथे देखील पहा लाजवाब हाताळला बॉल, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून निश्चितपणे थोडीशी दिरंगाई झाल्या. तेजस शिंदे अगदी किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजी चांगली केली आहे. आत्तापर्यंत 2 चौकार आले या षटकामध्ये, परंतु तरी देखील अवघ्या 9 धावा धावफलकावर आहेत. अखेरचा बॉल या ओव्हरमधला महत्वाचा असेल. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक, गॅप शोधलाय. लॉंग ऑन रिझनमध्ये खेळाडू तैनात नाही आहे, त्याचा पुरेपूर उठवलाय फायदा. आणि इथं मात्र पुन्हा एकदा ठोकलाय, जबरदस्त चौकार. षटकाची सांगता 4 धावांसोबत. पहिलं षटक थांबलंय 13 धावांवरती. चांगलीच राहिली आहे गोलंदाजी, परंतु फलंदाजी देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 आता मात्र कोण घेऊन येत आहे पाहूयात. 5 षटकांची लढत आहे, महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. नॉकआउट स्टेजमध्ये आता आपण दाखल झालोय. आत्तापर्यंत लीग स्टेजमध्ये एखादी चूक झाली तरी सावरायची संधी होती, परंतु नॉकआउट्समध्ये सुपर 8मध्ये तुमच्याकडे संधी नसणार आहे. आणि आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी युवा गोलंदाजाकडे बॉल सोपवला जातोय, परंतु नाही पर्याय अगदी बदलला. अनुभवाकडे वळलेत पुन्हा एकदा कॅप्टन. यावेळेला षटक क्रमांक 2 साठी तयार कवठ्याचे अजित डेरे बाउचर षटक क्रमांक हाताळण्यासाठी तयार असतील. समोर मात्र अगदी सुरुवात या षटकाची पहिल्या मॅचची अतिशय लाजवाब केली. याही मॅचमध्ये एक चौकार लाजवाब ज्याने ठोकला. नितीन मांढरे स्ट्राईकवरती दाखल. 13 धावा तर लागल्यात अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्यावरती आता फॉलोअप ओव्हर कशा पद्धतीने हाताळली जाईल पाहूयात. पहिलाच बॉल सफल झाले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी किपरला देखील बीट केलाय. बॅकअप जरूर स्मिथच्या माध्यमातून दिला जाईल. डॉट बॉल मात्र येतोय. अजित डेरे अगदी अनुभवी खेळाडू आहेत. आपला संपूर्ण अनुभव खऱ्या अर्थाने मात्र आज या मॅच मध्ये पणाला लावायचा आहे. हो या वेळेला मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, संपर्क होऊ दिला जात नाही. अगदी कमी गतीने हाताळला बॉल, लो फुल टॉस, वाईडिश थोडीशी लाईन ठेवली गेली आहे. निश्चितपणे टार्गेट केलं जात आहे. शॉर्ट थर्डमॅन गली रिजनला नितीनच्या माध्यमातून या बॉलच्या पाठीमागे संपर्क मात्र होत नाही आहे. हो यावेळेला देखील पहा लो फुल टॉस, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगमध्ये मनीष पोलच्या माध्यमातून थांबवला जाईल. जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत, परंतु नितीन मांढरे एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखले जातात. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून धावा खेचून आणल्या जातात. थोडासा संघर्ष निश्चितपणे या षटकामध्ये करावा लागतोय, परंतु कमबॅक करणं माहिती आहे या खेळाडूला. आणि निश्चितपणे इथं कमबॅक केलाय, पुढ्यात टाकलेला बॉल त्यावरती केलाय प्रहार, हल्ला बोल ऑन द राईज डाऊन द ग्राउंड, षटकार. नितीन मांढरे अगदी आपण चर्चा केली, पहिले 3 डॉट आले जरूर, त्यानंतर मात्र या खेळाडूला क्षमता आहे. जर टप्पा चुकला या खेळपट्टीवर गोलंदाजाला माफी नाही आहे. ही विकेट जर आपण पाहिलं थोडीशी फलंदाज आणि गोलंदाज दोन्हीसाठी पूरक आहे. जर टप्पा तुम्ही जस्ट शॉट ऑफ गुड लेंथ 4 ते 6 मीटरची लेंथ हाताळण्यात सक्षम ठरलात तर गोलंदाजासाठी नक्कीच विकेटमध्ये मदत आहे. परंतु पुढ्यात टाकलेल्या बॉलवरती आक्रमण होत आहे. यावेळी फटका अगदी फसला, बॅटची कडा घेतली, परंतु कव्हर्समध्ये खेळाडू तैनात नाही आहे. जर अक्षय सूर्यवंशी तैनात आहेत बाकड पॉईंटमध्ये, तिथून चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा मात्र अगदी वाऱ्याच्या वेगानं धावल्या जात आहेत. एक अखेरचा बॉल या षटकामधला, बाकी 8 धावा याही षटकामध्ये आल्यात आतापर्यंत. थोडंसं किफायतशीर नक्कीच राहिलाय, परंतु अखेरचा बॉल समीकरण या षटकाचं बदलण्यासाठी नक्कीच पुरेसा ठरू शकतो. आणि निश्चितपणे यावेळेला फुलटॉस आलाय आणि त्या फुलटॉसवरती फुलटोल वसूल केलाय. मेजवानीवरती मारलाय दोन्ही हातांनी ताव.
इथं मात्र नितीन मांढरे खाऊन गेला भाव. षटकार ठोकलाय. 14 धावा अगदी याही ओव्हरमध्ये आल्यात. 2 षटकांनंतर 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. यस, तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. अगदी 2च मिनिटाचा वेळ ड्रिंक्ससाठी दिला जाईल, परंतु त्यासाठी तयारी करून ठेवा. दोन्ही टीम्सचे 12th मॅन. पाण्याची बॉटल आपण तयार ठेवा. षटक क्रमांक 3. आता मात्र वाईसीडीचा पर्याय निवडलाय राहुल पवार. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फटका बसला, हवेमध्ये आहे आणि इथं मात्र हातामध्ये येता येता राहिला स्मिथ चव्हाण. इथं मात्र काय करतोय, दिल गलती कर बेटा आहे. अगदी नितीन मांढरेला देखील पहिल्या षटकात मिळालं जीवनदान. या षटकात मनीष मांढरे नशिबाच्या घोड्यावरती झालेत स्वार. जीवनदान मिळालंय. आता मात्र आत्तापर्यंतचा क्रिकेटचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा चांगल्या खेळाडूंना जीवनदान मिळतं तेव्हा तेव्हा त्याला वरदानामध्ये रूपांतरित करण्याचं काम ते करतात आणि प्रतिस्पर्धी संघावरती मात्र हल्ला चढवतात. अगदी निश्चितपणे धावफलकावरती ब्रेक लावण्याची संधी इथं होती. राहुल पवार पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली, परंतु आता मात्र गेलेले क्षण विसरून नव्याने पुढे जावं लागेल. यावेळेला अगदी स्कूपचा प्रयत्न राहिलाय. एक्स्ट्रा बाउन्सवरती मात्र बीट केलं जात आहे. वेगानं हाताळलेला बॉल यावेळेला मात्र संधी दिली जात नाहीये. जरूर नितीनच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेला आपण पाहिलेला आहे. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिला. जीवनदान देखील मिळालेलं आहे, परंतु आता त्याचा पुरेसा फायदा आतापर्यंत तर निश्चितपणे उठवला आहे. षटक क्रमांक 3 महत्वाचा खेळ राहणार आहे या षटकामध्ये. मुव्हिंग ओव्हर ऑफ द मॅच. धावफलक कोणत्या दिशेला वळण घेईल हे मात्र या षटकामध्ये स्पष्ट होईल. हो, यावेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे, परंतु अगदी नो मॅन्स लँडमध्ये विसावेल चेंडू कव्हर्समध्ये. बॅकअप दिला जाईल पॉईंटवर येत असताना अक्षय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. तोपर्यंत अगदी 2 धावा याही बॉलवरती प्राप्त होत आहेत. गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. आता आपण जर या मॅचमध्ये पाहिलं तर अभिषेक इलेव्हन या संघाची निश्चितपणे काही चांगले फटके खेळलेत दोन्ही फलंदाजांनी, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र अगदी चांगल्या पद्धतीने बांधून ठेवण्याचा प्रयत्न राहिला आहे. दुसरीकडे आता आक्रमणासाठी तयार असतील पुन्हा एकदा नितीन. ज्या पद्धतीने धावा आपण आतापर्यंत पाहतोय, थोडासा अंकुश नक्कीच लागलाय काही बॉलवरती. हो, यावेळेला यॉर्कर आता रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट, विकेट सॅक्रिफाईस. नितीन मांढरे यांना परतावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये माघारी. निश्चितपणे चांगला राहिला खेळ, परंतु तो खेळ आता इथं थांबवला जातोय. 10 चेंडूंमध्ये 200 स्ट्राईक रेटनी 21 धावा कुठत असताना नितीन मांढरे आता तंबूच्या आश्रयाला माघारी चाललेत आणि बॅटिंगसाठी ज्या खेळाडूसाठी 50,000 पॉईंट्स तब्बल मोजले गेलेत ऑप्शनमध्ये मॉन्स्टर्स 11 या संघाकडून, अर्थातच ते सार्थकी देखील लावलेत. पहिल्या मॅचमध्ये मॅच फिनिश केली आहे चांगल्या पद्धतीनं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पसरणीचा परफेक्ट ऑलराऊंडर प्रमोद गायकवाड अण्णा मैदानाच्या आतमध्ये होईल दाखल. तो राहुल यांनी प्रभावित केला या षटकामध्ये. धावफलकावर धावा अगदी 30 आहेत. 3च धावा खर्च केल्या आतापर्यंत आणि त्याबरोबरच आमचे साथी समालोचक साताऱ्याचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ सातारा खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये देखील आपल्या समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सरांचं झालं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मनीषचा स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न होता आणि त्यात यश देखील आलंय, परंतु त्या प्रयत्नात विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागली आहे नितीन यांना. प्रमोद देखील अगदी कमी नाही आहेत, आपल्या आक्रमक शैलीसाठीच ओळखले जातात, परंतु आता मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा उठवतील मनीष हे मात्र पाहण्यासारखं ठरेल.
यावेळेला पहा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. दिस टाइम मेक्स नो मिस्टेक, सेफ हँड्स इनटू द बास्केट. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूनं खऱ्या अर्थानं कामगिरी करून दाखवली आहे. राहुल नाम तर सुना योगा, निश्चितपणे आतापर्यंत ऐकलं नसेल तरी इथून पुढे या नावाची चर्चा केली जाईल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि त्याबरोबरच अगदी ड्रिंक्स ब्रेक देखील आपण करतोय. एक बॉलचा खेळ बाकी आहे परंतु या षटकामध्ये त्यावेळी देखील नक्कीच ड्रिंक्स ब्रेक आपण करतोय. 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 महत्वाचे गडी आता गारद झालेत. खूप सुंदर गोलंदाजी अगदी या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. दोन्ही सलामीवीरांना तंबूचा आश्रय दाखवलाय आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मॉन्स्टर्स 11 संघाकडून विशाल पिसाळ दाद्या बावधनगावचा एक आक्रमक फटकेबाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये दाद्या उतरतोय. आता दादागिरी मैदानामध्ये करावे लागेल. अण्णा आणि दादा या जोडीला धावा खेचण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चला यानंतर त्या मॅचसाठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही कॅप्टन एका बाजूला आता नाथसाहेब 11 सुरूर हा संघ आपल्या समोर पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात मात्र अयांश 11 हे 2 संघ एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळतील सुपर 8च्या दुसऱ्या सामन्यामध्ये. धावफलकावरती निश्चितपणे ब्रेक लावण्याचं काम केलं गेलंय परंतु फलंदाजीची फळी अतिशय मजबूत आहे मॉन्स्टर्स 11 संघाकडे. डगआउटमध्ये अजूनही धनंजय लंकेश्वर सारखा आक्रमक खेळाडू आहे. रसल अशी त्याची ओळख आहे परंतु आता प्रमोद अण्णा आणि विशाल पिसाळ यांना कामगिरी करायची आहे. 2 विकेट आल्यात अगदी सलगच्या महत्वाच्या बॉल्सवरती. राहुल पवार पुन्हा एकदा असतील तयार. समोर विशाल पिसाळ दाद्या. जबरदस्त वेगानं हाताळलाय बॉल, बीट केलाय विशालला आणि इथं मात्र डॉट बॉल. अगदी जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र खर्च केल्या केवळ धावा 3. पहिल्या बॉलवरती डायरेक्ट हिट अटेम्प्ट, तिथं विकेट पटकावली. दुसऱ्या बॉलवर संधी निर्माण करत असताना अर्थात म्हणजे मनीषचा खेळ थांबवला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केल्या राहुल पवार मॅचमध्ये अगदी कमबॅक करून दिलाय अभिषेक यादव मित्र समूह या संघाला. परंतु आता कमबॅक पुन्हा करावा लागेल, बाउन्स बॅक करावा लागेल. खऱ्या अर्थानं मॉन्स्टर्स 11 नावाप्रमाणेच खेळ आत्तापर्यंत राहिला आहे. या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीचे खेळ करावे लागेल. आता खऱ्या अर्थानं 50,000 पॉईंट्स जे मोजले गेले आहेत संघमालक गणेश षडणपडे यांच्या माध्यमातून ते सार्थकी लावण्यासाठी प्रमोदांना गायकवाड प्रयत्नशील. तर दुसरीकडे युवा खेळाडूवरती विश्वास दाखवला आहे कॅप्टन तेजस शिंदे यांनी. षटक क्रमांक 4 साठी कवटेगावचा अंडर 19चा खेळाडू मनीष पोळ षटक हाताळण्यासाठी असेल सज्ज. क्षेत्ररक्षणात आता फेरबदल नक्कीच पाहायला मिळतील. प्रमोद अण्णा यांच्यासाठी स्वीपर कव्हर, डीपमध्ये डीपेक्सचा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि काव कॉर्नर अशी रचना आहे. अगदी मिडांवरती देखील थोडंसं प्रोटेक्शन निश्चित दिलं जाईल. तर थोडीशी घाई करूया. षटक क्रमांक 4 आता प्रगतीपथावर येत आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल मनीषच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फुल टॉस परंतु अगदी अलॉंग कार्पेट खेळलाय. डीप लॉंग ऑनवरती लॉंग ऑफवरती खेळाडू आहे अक्षय शिळीमकर. त्याच्या माध्यमातून फेकी केली जाईल. अगदी तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी यशस्वी झालाय का पाहूयात. पंच काय सांगतील. पंच मात्र स्थिर आहेत. या निर्णयाला कोणती दाद दिली गेलेली नाहीये. या मॅच मध्ये आपण सामना सुरू ठेवूयात. पुढे 2 धावा तर कंप्लीट झाल्यात पहिल्या बॉलवरती. पुढे जाऊयात.
मनीष पोळ पहिलाच बॉल अगदी लो फुलटा हाताळण्याचा प्रयत्न राहिला. प्रमोद अण्णा गायकवाड यांना मोठ्या फटक्याची प्रयत्न करू दिला नाहीये पहिल्या बॉलवरती. मनीष पोळ पुन्हा एकदा निघाले आहेत. या खेळाडूंना खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये कवठे प्रीमियर लीग असेल किंवा एक गाव अकराचे क्रिकेट असेल आपलं कौशल्य निश्चितपणे इथं दाखवलं आहे. यावेळेला अगदी फटका खेळला आहे. लॉंग ऑफमध्ये अक्षय आहेत. अगदी 2 धावा याही बॉलवरती येतात. चांगलीच राहिली आहे गोलंदाजी आतापर्यंत. मागील काही बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर मोठ्या फटक्यांचा तुटवडा पाहायला मिळतोय. प्रमोद अण्णा यांच्याकडे क्षमता निश्चितपणे मोठे फटके खेळण्याची आणि ती क्षमता इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. उंचच उंच लांबच लांब फेकून दिलाय. बॉल सीमारेषे पार. प्रमोद अण्णा गायकवाड यांचा वार. षटकार 6 धावांसाठी. पुढ्यात टाकलेला बॉल यावरती मात्र अगदी प्रहार केला. या खेळपट्टीवरती पहा आपण अगदी सातत्याने चर्चा करतोय गेले 3 दिवस. दोन्ही खेळाडूंसाठी अर्थात बॅटरसाठी आणि बॉलरसाठी दोघांसाठी देखील या खेळपट्टीमध्ये मदत आहे. जर तुम्ही थोडासा टप्पा जस्ट षटक उघडले आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला तर निश्चितपणे फलंदाज त्रस्त होतं. परंतु पुढ्यात टाकलेले बॉल फुल लेंथ बॉलवरती मात्र सातत्याने प्रहार झालेत. यावेळेला सोडून दिलाय. अगदी वाईड बॉलचा येतोय इशारा. अवांतर धाव प्राप्त होईल संघाच्या खात्यामध्ये. निश्चितपणे त्या षटकारानंतर वाढलेला थोडासा दबाव मैदानाच्या आतमध्ये युवा गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. परंतु तो दबाव झुगारून लावा लागेल आता संघासाठी. हो चांगला हाताळला यावेळेला बॉल. अगदीच उजयष्टीच्या बाहेरच्या बाजूला फलंदाजाचा प्रयत्न राहिला चेंडूला चेस करण्याचा परंतु यावेळेला दूर ठेवण्यात यश झालंय. निश्चितपणे एक चांगला बॉल हाताळलाय. षटकार आल्यानंतर एक वाईड आणि तदनंतर मात्र पुनरागमन चांगलं केलंय मनीषनी. यावेळेला पुन्हा एकदा हाफ वॉली. त्यावरती मात्र पुरेपूर फायदा उठवण्यामध्ये आलं यश. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला यावेळेला. डीप मिड विकेट काव करण्यामध्ये अगदी प्रेक्षकाच्या माध्यमातून एका हातानं 100 एफर्ट देखील आपण पाहिला. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. अगदी या षटकामधला हा दुसरा षटकार आला. ब्रँडेड हिट प्रमोद अण्णा गायकवाड. क्लास आहे या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट तो क्लास खऱ्या अर्थानं दाखवला जातोय. मनीष पोळ युवा गोलंदाज. आता मात्र हे षटकातील शेवटचा बॉल महत्वाचा राहील. यावेळेला पहा टप्पा मागे खेचला. टप्पाचा बॉल हाताळला आणि त्याबरोबरच इथं मात्र वाईडसाठी रेफरल घेतला जातोय बॅटिंग टीमकडून. मॉन्स्टर्स 11 यांच्या माध्यमातून हा रेफरल तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. धावफलकावर धावा अगदी आहेत 47 अगदी या बॉलवरती काय निर्णय येईल त्याची प्रतीक्षा आहे. 17 धावा या षटकामध्ये आल्या 2 षटकारांसह. प्रमोद अण्णा गायकवाड धावांचा वेग त्यांनी वाढवण्यात निश्चितपणे आता या षटकामध्ये तर यश मिळवलंय आणि फील्ड तयार ठेवायची. अभिषेक इलेव्हन आपण इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ थांबलाय. 47 धावा धावफलकावर आणि आता षटक क्रमांक 5 घेऊन निघालेत आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार जो खेळाडू अगदी आतापर्यंत अलीकडच्या काळामध्ये आपण पाहत होतो विकेट किपर बॅटरची भूमिका सातत्याने पार पाडली आणि बॅट्समनची भूमिका पार पडत असताना आयकॉन म्हणून देखील अनेक स्पर्धा गाजवल्या. परंतु आता मात्र संघाची आवश्यकता ओळखत असताना गोलंदाजीमध्ये देखील नक्कीच भूमिका बजावण्याचं काम तेजस शिंदे यांना आपण करताना अलीकडे पाहतोय. षटक क्रमांक 5 डेथ ओव्हर्स महत्त्वाचं षटक असणार आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. समोर विशाल पिसाळ दाद्या बावधन गावचा एक आक्रमक फटकेबाज. महत्त्वाची राहील गोलंदाजी या षटकामध्ये. मोमेंटम कोणत्या संघाला प्राप्त होईल सेकंड इनिंग्समध्ये दाखल होताना हे महत्त्वाचं राहतं आहे. चला आता नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. नाथसाहेब 11 सुरूर विपक्ष अयांश 11 दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक 5 पहिला बॉल राईट आर्म विकेट. निघाले तेजस. समोर विशाल. पहिलाच बॉल पुल केलाय. सक्सेसफुल केलाय.
फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. कावकरच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक षटकार. अगदी आक्रमक फटके खेळले जात आहेत. अगदी अखेरच्या ओव्हर्समध्ये गरज आहे संघाला. मॉन्स्टर्स 11 खऱ्या अर्थानं आपण चर्चेप्रमाणे मॉन्स्टर्सच आहेत या संघामध्ये. यावेळेला मात्र अगदी गती परिवर्तन बॅकअपलाईन सुळवान, परंतु इथं मात्र किपरच्या माध्यमातून मात्र होते मिस्टेक. 22च्या रूपामध्ये एक सिंगल अंकित केली जाईल. या चुका टाळाव्या लागतील. अगदी प्रमोदांना गायकवाड ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतायत, स्ट्राईकपासून त्यांना दूर ठेवण्यामध्ये आत्तापर्यंत यश येणं गरजेचं होतं, परंतु स्ट्राईकवरती आता दाखल झाले. अर्थातच विशाल देखील कमी नाही आहेत, परंतु प्रमोदांना गायकवाड सोडून दिलाय हा बॉल. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ, परंतु इथं मात्र पंचांनी डॉट बॉलचा इशारा दिलाय. मागाशी रेफरल जो घेतला गेला तो पंचांच्या माध्यमातून घेतला गेला होता. बॅटिंग टीमचा आता रेफर जातोय. अगदी ही माहिती आमच्यापर्यंत होते. नक्कीच तिसरे पंच चेक करतील. अगदी हा वाईड बॉल येतोय. धावा वाढतायत या षटकामध्ये. एक षटकार आला, एक चौकार आला आतापर्यंत. यावेळेला मात्र जबरदस्त बॉल हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी याच प्रकारच्या गोलंदाजीनं अनेक फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे आतापर्यंत. सर्वच गोलंदाजांना उजव्या यष्टीच्या बाहेर जेव्हा जेव्हा बॉल हाताळले जातात तेव्हा तेव्हा संघर्ष करावा लागतोय चांगल्या चांगल्या बॅटर्सना. 59 ऑन द बोर्ड. 59 धावा धावफलकावरती आहेत. अगदी अखेरचा बॉल निश्चितपणे असेल या इनिंग्स मधला. अगदी स्ट्रॉंग फिनिश करता येईल का प्रमोदांना गायकवाड यांना पाहूयात. गरजेचं आहे मास्टर्स 11 संघासाठी. दुसरीकडे मुवमेंट प्राप्त करण्यासाठी तेजसचा हा बॉल महत्वाचा. हो, इथं मात्र अगदीच बॉल हाताळला गेलाय तो फुल टॉस. आणि येस, अबो वेस्ट टाईट आहे का हे चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर रेफरल. षटकार तर लाजवाब खेळला गेलाय. धावफलक पूर्णतः बदललाय. आता जर हा बॉल महत्वाचा ठरणार आहे, या बॉलचा निर्णय जर काय येतोय त्यावरती बरीच समीकरणं बदलणार आहेत. अखेरचा बॉल हाताळणं, चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं होतं अभिषेक 11 संघासाठी, परंतु इथं मात्र अगदी फुलटासवरती षटकार आलाय.
येस इट इज अबव वेस्ट हा. इट इज अ नो बॉल. बीमर आहे. पुन्हा हाताळावा लागेल बॉल आणि येस नेक्स्ट डिलिव्हरी विल बी अ फ्री हिट. ठरणार का सुपर हिट पाहूयात. अगदी धावांचा आता फ्लो वाढला आहे. 66 वरती पोहोचला धावफलक. अगदी चित्र बदललं एकाच बॉलमध्ये. पुन्हा एकदा संधी प्रमोदांना गायकवाड यांच्याकडे. 10 बॉलमध्ये 26 धावांची खेळी. अगदी जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये प्रमोदांना गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. यावेळेला अगदी फटका अजबाब खेळला आहे. शेवटचा बॉल देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडं. ओव्हर वाईड लॉंग ऑन सिक्सर येतोय. धावफलक पूर्णतः बदलला जातोय. अगदी 72 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती अगदी 13 धावा आल्या आणि समीकरण बदललं. आता विजयासाठी 30 बॉल आणि 73ची गरज टीम अभिषेक 11 या संघाला. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. नाथसाहेब 11 सुरूर कॅप्टन, अयांश 11 कॅप्टन. टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्येच कंपल्सरी टॉस केला जाईल. जर एक कॅप्टन उपस्थित असेल दुसरा कॅप्टन नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. चला मॉन्स्टर्स 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या प्लीज. नाथसाहेब 11 सुरूर कॅप्टन, अयांश
बॅकफूट पंच, सीमा पार चौकार, 4 धावांसाठी. 10 बॉल आता येणारे, 10 बॉल मध्ये 37ची आवश्यकता. येणारे 4 बॉल अतिशय महत्वाचे राहणार आहेत. राहुलच्या माध्यमातून कशा पद्धतीने खेळ केला जाईल त्यावरती या मॅचचं बरंचसं समीकरण स्पष्ट होईल. क्षमता राहुलकडे आहे, सातत्यानं मोठ्या फटक्या खेळण्याची. अगदी 10 बॉल 37 धावा निश्चितपणे खुटण्याची ताकद या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे. परंतु आता ती ताकद ओळखून गोलंदाजी मात्र मनीष ज्या पद्धतीने करतोय त्यावरती आक्रमण चढवणं गरजेचं आहे. गती परिवर्तन, स्लोअर वन अगदी हाताळला गेलाय. आराबाटनं फटका खेळला, डीप मधून धीरज येतील. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली राहिली परंतु अगदी 2 धावा यशस्वीरित्या जोडल्या जातील. मोठा फटका मात्र डिनाय केलाय, अगदी खेळू दिला नाहीये. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 9 बॉलच्या आता खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये 35ची गरज विजयासाठी टीम अभिषेक 11 या संघाला. नऊ बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष मांढरे जबरदस्त राहते गोलंदाजी. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला मात्र वाईडचा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून. यस, वाईडचा कॉल येतोय. अगदीच एक्स्ट्रा बाउन्स साठी हा वाईड हाताळला गेलाय, दाखल केलाय तर पंचांच्या माध्यमातून. रेफर केला जाईल जरूर तिसऱ्या पंचांकडे. पुन्हा एकदा मॉन्स्टर्स 11 संघाचा रिव्ह्यू. या साईड साठी वाईड दिला गेलाय, तो नक्कीच रेफर केला गेलाय, चॅलेंज केलं गेलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, निर्णय पुनरावलोकन प्रणालीच्या माध्यमातून. फील्ड आपण तयार ठेवा. मॉन्स्टर्स 11 वेळ अतिरिक्त घेतला जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची. अगदी निर्णय काही क्षणांमध्ये दिला जाईल. एसीटीचा वाईड बॉल. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. यावेळेला स्टेप आउट, टायमिंग बरोबर नाही आहे. अगदी प्रमोदांना गायकवाड काही क्षणांसाठी नक्कीच इंटरेस्टेड होते कॅचसाठी, परंतु अखेरच्या क्षणी सावरलं. अगदी बॅकफुटवरती थांबले आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 32ची गरज आहे. अगदी मोठे फटके येतील का पाहूयात. या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळू दिले नाही आहेत, ती संधी दिली नाही आहे, परंतु कोणत्याही क्षणी सामना आपल्या फटकेबाजीच्या जोरावर बदलण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. परंतु आता हीच ती वेळ आहे मोठा फटका खेळण्याची. संघाला गरज आहे अगदी आक्रमक खेळीची. हो हो हो, या वेळेला मात्र वेगावरती झाल्यात स्वार. जबरदस्त हाताळला बॉल, आउटसाइड ऑफ. इथं मात्र रिव्ह्यू यावेळी बॅटिंग टीम कडून वाईड साठी रेफर केला जातोय. एक रिव्ह्यू सक्सेसफुल तुमच्याकडे उपलब्ध आहे. सक्सेसफुल झाला तर तो पुढे फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड केला जातोय, परंतु अनसक्सेसफुल रिव्ह्यू मात्र जागेवरती थांबवला जातोय. यावेळी मात्र सांगितलं जातं इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट येतोय. 7 बॉल आता 32ची गरज. फ्लिक केलाय जरूर. अगदी या बॉलवरती चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल धनंजयच्या माध्यमातून. 2 धावांचा प्रयत्न, त्यामध्ये यश येत आहे का? यश डेफिनेटली येत आहे. 2 धावा जोडल्या जातील. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये खेळायचे आहेत 5 षटकार. 30ची गरज आहे 6 बॉल मध्ये. अखेरचं निर्णायक षटक. सहा बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. अगदी चला 12th मॅन पाणी घेऊन लगेच दाखल बा आतमध्ये.
अगदी कोणत्याही खेळाडूला जर आतमध्ये असं वाटलं की आपण एक्झॉस्ट होतोय, अगदी बॉडी डिहायड्रेट खूप होते या उष्णतेमध्ये, अशा वेळेस आपण पंचांना माहिती लगेच द्या आणि अगदी ड्रिंक्स निश्चितपणे त्यावेळेला उपलब्ध करून दिला जाईल. फिल्डिंग करताना देखील कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास आपण पंचांना माहिती लगेच कळवा. अगदी एका ओव्हरसाठी सबस्टिट्यूट फिल्डर तुम्हाला दिला जाईल. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल 30 धावांची आवश्यकता असताना आता षटक क्रमांक 5 सोपवलं जात आहे युवा गोलंदाज. सार्थक मांढरे देवगावचा एक युवा गोलंदाज, त्याच्या हातामध्ये सोपवलंय कर्णधारानं षटक, जबाबदारी दिली आहे. 6 बॉल 30 ची गरज आहे. अक्षय शिवीमकर, पहिला बॉल अतिशय महत्वाचा राहील. जबरदस्त उसळी मिळते या बॉलवरती, तर मात्र अगदी डॉट बॉल येतोय. पहिलाच डॉट आलाय. अगदी 5 बॉल, आता 5 सलगचे षटकार खेळावे लागणार आहेत आणि त्यापैकी पहिला बॉल तर भिरकावून दिला आहे. निश्चितपणे षटकार आलाय. अगदी मॅच मध्ये आव्हान अजूनही जिवंत असेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण हा एकच पर्याय आता अक्षय शिवमकर या खेळाडू समोर, परंतु अगदी या खेळाडूकडे निश्चितपणे मी म्हणेन क्षमता आहे. 4 चेंडू 4 षटकार खेळण्याची, 4 बॉलमध्ये 4 आक्रमक प्रहार करू शकतो निश्चितपणे अक्षय. अगदी युवा गोलंदाज, आता थोडासा दबाव पाहायला मिळेल, त्या दबावाला झुगारून गोलंदाजी निश्चित करावी लागेल. सार्थक मांढरे, पहिला बॉल अतिशय लाजवाब हाताळला सार्थक यांनी. सेकंड बॉलवरती मात्र प्रहार झालाय. आता सार्थकला फक्त एक चांगला बॉल हाताळायचा मॅच मध्ये संघाला आणण्यासाठी, अगदी विजयावरती पकड मजबूत करायची असेल तर एक चांगला बॉल. दुसरीकडे अक्षयला मात्र 4ही बॉल प्रॉपर कनेक्शनची गरज आहे. महत्वाचा राहतो येणारा बॉल, षटक क्रमांक 5 मधला पुढचा बॉल. हो, यावेळेला मात्र अगदी कट केलाय, परंतु इथं फक्त चौकारच आलाय. तर मात्र अवघ्या 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा 20. 3 बॉल 20 म्हणजे फक्त आता एक्स्ट्राच टाळाव्या लागतील. खऱ्या अर्थाने एक्स्ट्राच महागात पडतात या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. अखेरच्या क्षणामध्ये झालेली छोटीशी चूक आणि आता मॅच मात्र थोडीशी दूर राहिल्या. 3 बॉल 20 ची गरज आहे. तीन बॉल 20 ची गरज. अगदी मोठे फटके खेळणं अजूनही प्रयत्न करावा लागेल. निश्चितपणे प्रयत्नवादी असणारा संघ आता थोडासा आशावादी झालाय, परंतु अखेरच्या क्षणापर्यंत झुंज द्यावे लागेल अक्षय शिवमकर यांना. हो, इथं मात्र बॅटची एज कॉट बिहाइंड द विकेट. सार्थक मांढरे, कर्णधारानं दाखवलेला विश्वास या युवा गोलंदाजानं मात्र ठरवलाय. जबरदस्त कामगिरी केली, आपल्या नावाप्रमाणे सार्थकी लावलाय खेळ आणि इथं मात्र विकेट येते. मैदानाच्या आतमध्ये आता प्रदीप मोरे कडेगावचे ऑलराऊंडर दाखल होतील, परंतु मॅच मध्ये मात्र आता निश्चितपणे पकड मजबूत केली आहे टीम मॉन्स्टर्स 11 गणेश शेडणपणे यांचा संघ. नावाप्रमाणेच मॉन्स्टरच राहिलाय खेळ. अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 30 धावा आल्या होत्या बॅटिंग करताना, परंतु अखेरच्या जवळमध्ये प्रमोद अण्णा गायकवाड यांनी आपला क्लास दाखवला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आव्हान जिवंत केलं. बॅटिंग मध्ये कामगिरी बजावल्यानंतर गोलंदाजी देखील लाजवाब. आता मात्र सार्थक मांढरे, 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 ची आवश्यकता आहे. पुण्यात टाकला, यावेळेला लॉफ्ट केलाय, लांबी पुरेशी मिळाली आहे. षटकार आलाय प्रदीप यांच्या बॅटमधून, परंतु निश्चितपणे थोडासा उशीर मात्र झालाय. 1 बॉलचा खेळ बाकी. आता एका बॉलमध्ये 14 बनवायचे. एखादा नो बॉल किंवा एखादा चमत्कारच आता या मॅच मध्ये अभिषेक 11 ला परत आणू शकतो. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा वाईडचा इशारा येतोय. 1 बॉल, आता 13 ची गरज आहे.
हो यावेळेला अगदी डॉट बॉल येतोय मॅच फिनिश होते सुपर हिटच्या या मॅच मध्ये सुपर हिट खेळ राहिला आहे मॉन्स्टर्स 11 अगदी सांघिक कामगिरीच्या जोरावर या संघाने मारली आहे या मॅच मध्ये बाजी दुसरीकडे अभिषेक 11